मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर। आदिवासी न्यूज वार्ता साठी नंदकुमार तोटेवाड। एक मिनिट काळे साहेब, एक मिनिट 10 सर। सभापती महोदय, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम त्याच्यावरती सुधारणा करण्याकरता हे बिल आणलेले। सभापती महोदय, मी या समितीचा सावरा साहेब ओपन कॅटेगरीचा माणूस असून 1 वर्ष या समितीचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केली गेली होती आणि 2010 मध्ये मी त्याचा रिपोर्ट दिलेला आहे। सभापती महोदय, 1976 मध्ये भारतीय संसदेनं कायदा करून क्षेत्रबंधन उठवलेले 1976 मध्ये। 1976 ला जे पंतप्रधान होते त्यांच्या कालावधीमध्ये भारतीय संसदेने, नॉट राज्य स्टेट कायदा नाही, केंद्र सरकारने कायदा करून सगळ्या जातीच्या बाबतीतलं क्षेत्रीय बंधन उठवलेलं आहे। परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळं माधुरी पाटील केसमध्ये सुप्रीम कोर्टात लोक गेले आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याच्या नंतर जात पडताळणी कायदा 2000 साली आपण केला राज्य सरकारने। या संपूर्ण देशामध्ये सन्माननीय सभापती महोदय, जात पडताळणीचा कायदा फक्त 4 ते 5 राज्यात लागू आहे। सगळ्या राज्यामध्ये हा कायदा लागू नाही आणि केंद्राने सुद्धा जात पडताळणी समिती स्थापन केलेली नाही आतापर्यंत। महाराष्ट्रासह 4-5 राज्यात जात पडताळणी समिती आहे आणि आता हा जो कायदा करतायत सावरा साहेब, हा सुद्धा सुप्रीम कोर्टामधली जी याचिका आहे 2017ची, औरंगाबादच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये 2017ची आणि 2018ची रीट याचिका, या 2-3 याचिकेच्या संदर्भामध्ये ऑर्डर झाल्याच्या नंतर तुम्ही हा कायदा करताय। त्याच्यासाठी हे बिल सन्माननीय विष्णू सावरा साहेबांनी इथं आणलेले। सभापती महोदय, गेल्या 1 वर्षामध्ये या देशामध्ये ठाकर/ठाकूर जातीचे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 60 ते 70 प्रकरणामध्ये त्यांना जात पडताळणीचं सर्टिफिकेट द्या अशा प्रकारचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत 1 वर्षामध्ये, मागील 1 वर्षामध्ये। माननीय भाई गिरकर साहेबांनी जे सांगितलं की कोकणामध्ये अमुक जातीच्या जमातीचे लोक आहेत, ते बाहुला बाहुलीचा खेळ नाही का, ते केसाच्या ह्याने हे करतात, ते किती लोक आहेत कोकणात? फक्त 300 लोक आहेत सभापती महोदय, 300। पण 250 ते 300 त्यांची पॉप्युलेशन आहे। रायगड का समथिंग कोणत्या तरी जिल्ह्यामधले ते लोक आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले सतत भटके म्हणून राहतात। ठाण्यामध्ये येऊन काही लोकांनी सर्टिफिकेट मिळाले, बाकीच्या लोकांना आजही ते बाहुला बाहुलीचा खेळ करतात। सभापती महोदय, त्यांना इतक्या वेळा चक्रा मारायला लावल्या, इतक्या वेळा चक्रा मारायला, अजूनही त्या 250 लोक जी पॉप्युलेशन आहे ठाकराची, त्याला अजून सुद्धा सर्टिफिकेट मिळालं नाही। इतकी दुर्दैवी अवस्था या जात पडताळणी समितीची। जाणीवपूर्वक हेतू पुरस्कार पूर्वग्रह तोषित, याच्यामध्ये 2 भाग येतात सभापती महोदय, एक टीएसपी एरिया आणि ओटीएसपी एरिया। म्हणजे बाहेरचा टीएसपी एरियातला भिल्ल मान्य, टीएसपी एरियातला महादेव कोळी मान्य, ओटीएसपी एरियातला भिल्ल अमान्य, पारधी अमान्य, महादेव कोळी अमान्य, मनेर वारलो अमान्य। मग आता हे जातींनी करायचं काय सभापती महोदय? आणि क्षेत्रीय बंधन, संजय चव्हाण तुमच्या पक्षाचे जिल्ह्यातले टकले साहेब माझे नेते होते, त्याच वेळेस मला संधी मिळालेली होती हे काम करण्याची, बरं का। संजय चव्हाण आमदार आहेत तुमच्या पक्षाचे, आता त्यांच्या मिसेस आमदार आहेत, त्यांना किती त्रास झाला जरा विचारा बरं।
त्यांची कास्ट आणण्यासाठी त्यांना किती त्रास झाला, किती वेळा त्याची आमदारकी गेली राहिली, तरी सुप्रीम कोर्टाने आणली. विमल मुंदडांच्या मुलाला वडिलांची जात लावायची का मुलीच्या आईची जात लावायची याच्यावरनं सुद्धा वादाचा का सुप्रीम कोर्टामध्ये आता शेड्यूल कास्टच्या होत्या, त्या शेड्यूल कास्टच्या होत्या, चर्मकार समाजाच्या असताना सुद्धा विमलताई मुंदडांना त्रास झाला. आता त्यांचा मुलगा जो झालेला आहे त्याला कोणाची जात लावायची हा प्रश्न प्रलंबित आहे. हा वेगळा इलेक्शनचा विषय. सभापती महोदय, अधिनियम 2000च्या कलम 7(2) नुसार फक्त समितीच्या निर्णयाला हायकोर्ट स्टे देऊ शकते. हे समिती कशा आहेत सभापती, म्हणजे एक किस्सा सांगतो. श्रीनिवास कर्वे नावाचे समितीचे अध्यक्ष होते, मी समितीचा अध्यक्ष, टकले साहेबांना माहित असेल. ते त्यांच्या चेअरवरती कसे बसायचे, इंग्रज लोक, इंग्रजांचे जे पांढरे चढवायचे ना डोक्यावर, पांढर डोक्यावर हॅट नाही आणि बांधलेलं एकमेकाला, हा पांढर ते इंग्रजांच्या, म्हणजे आपण नाही का रंग दे बसंती चोला वगैरे ते भगतसिंग यांच्या चित्रपटात पाहतो ना, तशी भगतसिंग हे ते जुने क्रांती पिक्चर मध्ये दाखवतात. दोरीचं ते असं घालून बस. जात पडताळणी समितीच्या चेअरवरती ते तसे बसायचे आणि बाकी सगळ्यांना म्हणायचे, हा चला कोण आला, हे भिल्ल आला, कोण आला, हे पारधी आला, आला पारधी रिजेक्ट, आला भिल्ल रिजेक्ट, आला महादेव कोळी रिजेक्ट, मनेर वारलो हो बाहेर. नंतर मी समितीचा अध्यक्ष म्हणून त्यांना आयुक्त कार्यालयात बोलवलं नाशिकला. त्यांनी मला निरोप दिला, मला कशी ज्युडिशियल पॉवर आहे म्हणले, मी समितीच्या अध्यक्षाला येत नाही. मला उत्तर काय दिलं, कशी ज्युडिशियल पॉवर आहे म्हणले. असा आवाज होता, असा आवाज होता. नाही, त्यांना मी नंतर पाठवलं ना 2010 मध्ये सुमोटो हक्कभंगाचा प्रस्ताव हे करून 3 दिवस जेलमध्ये पाठवलं त्यांना. त्यावेळेस दिलीप वळसे पाटील साहेब होते ना, ज्यांनी मला कॉशी ज्युडिशियल पॉवर सांगितली ना, या सभागृहाचा आहे, मी त्यावेळेस त्या सभागृहाचं, या सभागृहाचं हे सर्वोच्च म्हणताना तुम्ही, या सभागृहाच्या समितीचा अध्यक्ष विधानमंडळाच्या, त्याला कॉशी ज्युडिशियल पॉवर सांगणाऱ्या श्रीनिवास कर्वेला मी 3 दिवस जेलमध्ये पाठवलं होतं. मी नाही, राज्याच्या सर्वोच्च सभागृहाने पाठवलं होतं. आणि माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस पाया पडून नंतर विनंती करून सुद्धा पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्यांची सजा कमी नव्हती केली. 3 दिवस ठेवले होते. 3 दिवस ते जेलमध्ये होते. सभापती महोदय, हे अशा पद्धतीने ह्या समित्या वागतात आणि माझ्या शेवटपर्यंत नाहीच आले ते बैठकीला, आणि 8च लोक राज्यामध्ये. आणि उलटी समिती कशी आहे सभापती महोदय, आता माणसाचं डोकं आहे, म्हणजे इथून वरती आपलं डोकं आहे, हात आहे, पाय आहे, हे आपला पार्ट आहे ना वेगवेगळे. आता सगळ्याचं काम कोण करतो, ब्रेन. ब्रेन सगळ्यांना आदेश देतो, तसे सगळे वागतात. जात पडताळणी समितीमध्ये जे डोकं आहे पुण्याला संशोधन समितीचं, त्या डोक्याला काहीच पावर नाही. हाताने कसंही वागायचं, मराठवाड्याच्या उजव्या हाताने, विदर्भाच्या डाव्या हाताने कसंही वागायचं, म्हणजे तिथल्या जात पडताळणी समितीने, इकडच्या पायाने कसंही वागायचं कोकणाच्या, आणि नाशिकच्या डाव्या पायाने कुणीकडेही चालायचं. याला म्हणायचं जात पडताळणी समिती. आणि जात पडताळणी समितीने निर्णय घ्यायचा, त्याला मर्डर करून टाकायचा त्याचा माणसाचा. त्याला फक्त अपील करायला जागा हायकोर्टामध्ये, मध्ये आधी कोणी नाही. अहो मग करायचंच तर जात पडताळणी समितीवर सभापती महोदय, सावरा साहेब जज लोकांची कत्तलच करायची रोज, विद्यार्थ्यांची करायची, ओबीसीची करायची, भटक्यांची, एसटीची, सगळ्याचीच करायची. तर मग जज नेमा, जजच्या मार्फत तरी सगळ्यांना फाशी देऊन टाका, फाशी देण्याचा तरी निर्णय घ्या. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. आता जिल्हा पडताळणी समित्या झाल्या. सावरा साहेब, माननीय मुख्यमंत्र्यांनी या सरकारने चांगला निर्णय घेतला, परंतु
अजूनही सभापती महोदय 3-3 जिल्ह्याचे चार्ज एका जात पडताळणी समितीचे अध्यक्ष. त्याला फोन केला बीडच्या अध्यक्षाला, कुठे साहेब? नाही, जालन्याचा चार्ज आहे. जालन्याला फोन केला, कुठे साहेब? ते म्हणते नगरचा चार्ज आहे. नगर, जालना आणि बीड 3 जिल्ह्याचा चार्ज जर एका जिल्हा समितीच्या ह्याला असला आणि मग कोणाचं सरपंच पद घालवायचंय, यांचा उपयोग करायचा. जातीचे खाडाखोड असलेले लोक सुद्धा पैसे दिल्याच्या नंतर त्या जातीचे होऊन जातात. हे राजपूत भामटा किंवा अमुक हे जातीचं चाललंय, मी त्याच्यावरती जाणार नाही, जाऊ द्या, तो विषय संपलेला आहे. मी कशाला जाऊ? आमच्या जिल्ह्यात राजपूत भामटा आहेत, ते उद्या त्याला दगड आणणार म्हणून तुम्हाला विरोध करतात. आता ज्याचं त्याचं पडलेलं असतंय साहेब. नाही, गव्हर्नमेंट पण आहे ना, एवढी आजू आहे आमच्याकडे, त्याची अडचण नाहीये बरं का, भरपूर आहे. त्यांच्याबद्दल अनादर नाहीये, आम्ही त्यांचा आदर करतो. परंतु राजपूत भामटा सगळेच राजपूत मोठाले नाहीये. हे म्हणणे ना किल्ले वगैरे आहेत ना, आमच्या धारूरला किल्लाच आहे. डॉक्टर हजारे मला कळतंय तसं तेच नगराध्यक्ष आहेत बरं का. आणि परांड्याला यांचा मोठा किल्ला आहे. परंतु आमच्या इकडे जे समाज आहे छोटा बहुत राजपूत भामटा समाज, तो खरोखरच गरीब आहे. भामटा एक वेगळी कास्ट आहे, मी मान्य करतो. आणि सभापती महोदय, ही जी जात पडताळणी आहे, सावरासाहेब 1 वर्षासाठीच तुम्ही काही टेक्निकल जागा वगैरे ह्याच्यावरती माणसं मिळाले नाही म्हणून ओपन जागेला, आता मी ओपनचा असल्यामुळे मला थोडा आनंदच होईल, ठीक आहे. पण हा आनंद दरवर्षी नको, याच्यामध्ये अडचण होईल. मग तर आणखी हे अडवतील लोक. आणि ह्याच्यावरती सभापती महोदय, एकदा पक्ष हे ते सगळं विरहित एकदा चर्चा व्हायला पाहिजे. आमच्या इकडे महादेव कोळी आहेत, नांदेड जिल्ह्यामध्ये मनेर वारलू आहेत, परदेशी आहेत, आमच्या इथं क्षेत्रीय बंधन असतात. तडवी आहेत मुस्लिम समाजामध्ये, ते तडवी एसटी मध्ये आहेत. पण त्या तडवीला काय दाखवलं जातं? तू अमरावतीचा रहिवासी आहे का? आता अमरावतीचे मुसलमानाचे तडवी आमच्या अंबाजोगाईमध्ये जर असतील तर त्याला सुद्धा सर्टिफिकेट भेटत नाही. अशी वाईट अवस्था या सर्टिफिकेटच्या बाबतीत आहे. आणि सभापती महोदय, एकदा खुल्या दिनानं, एकदा मोकळ्या ह्याने चर्चा झाली पाहिजे सावरासाहेब बरं का. याच्यातले काही जे लोक बसून डोक्याने काम करतात, सतत टीएसपी आणि ओटीएसपी, जे जयंत पाटील साहेब बोलले ना की त्यांचा जो जिल्हा आहे अलिबाग, रायगड आहे ना, रायगड जिल्ह्यातलेच आहेत ना, रायगडचेच आहे. मग रायगड जिल्ह्यातल्या कोळ्याला सर्टिफिकेट नाही. बीड जिल्ह्यातला कोळी स्पेशल एसबीसी कॅटेगरीत जातो आमचा बरं का. आणि सावरा साहेबाच्या इथला कोळी महादेव कोळी होतो. आमच्या कोळ्याने कोणाचं घोडं मारलं आम्हालाच कळालं नाही. नंदुरबारचा भिल्ल आणि बीडचा भिल्ल याच्यात काय फरक आहे? भिल्ल राहायला सारखे सगळं. आमच्या ओटीएस मध्ये डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीमध्ये आपले डीपीओ, आपण मी पालकमंत्री राहिला आहेत राजे. ओटीएसपीचं बजेट किती असतो? अगदी नगण्य, त्याला विचारायचंच नाही कोणी. बाकी सगळ्या क्षेत्राला बजेट राहतं. ओटीएसपी क्षेत्रामध्ये शेड्यूल ट्राईबच्या लोकांना बजेट राहत नाही. घरकुलं इकडे दिली जातात. अहो, बाहेरून आलेल्या लोकांना सुद्धा मुंबईत आल्या 15 वर्षापूर्वीच जर त्यांनी सर्टिफिकेट दाखवलं, त्याला झोपू योजनेचा, झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याचा अधिकार लागतो. अहो, 48 सोडा, त्याच्या आधीपासून पारधी, भिल्ल, महादेव कोळी, मनेर वारलू, ह्या सगळ्या जाते. ठाकर फक्त तिकडेच कुठं, आमच्या इथं सुद्धा ठाकर आहेत सभापती महोदय. त्यांना सर्टिफिकेट मिळाले, त्याला म्हणतात 50 पूर्वीचा पुरावा. आता 50 पूर्वी आतापर्यंत ज्या समाजांच्या जीवनातली पहाटच झाली नाही, त्याला 50 साली जमीन कुठून आणायची हो? 50 साली ठाकराला जमिनी होत्या का? पारद्यांना जमिनी होत्या का? भिल्लांना जमिनी होत्या का? मनेर वारलोंना जमिनी होत्या का? महादेव कोळ्यांना आमच्या इकडे जमिनी नव्हत्या. मग त्यांनी कुणाचा पुरावा आणायचा? मोठे लोक पुरावे आणतील, पण गरीबाला पुरावा कुठून आणायचा? गरीब पुरावा आणू शकत नाही. सभापती महोदय, गंमत, कोणीतरी म्हणलं ना, ग्रह तपासणी शब्द वापरला तुम्ही साहेब. ग्रह तपासणी आहे त्याच्यात काय केले? दक्षता समिती. वर्षानुवर्ष दक्षता समितीवर गेलेले डीवायएसपी पीआय बदलच मागत नाहीत. गृहमंत्री आर पाटील साहेब असतील त्यांच्याकडे. आता
मुख्यमंत्र्यांकडे खाते त्यांच्याकडे बी वशिला लावणार आणि दक्षता पथकावर माझी नियुक्ती करा असं म्हणणार. ग्रह तपासणी आहे पण होत नाही. ही दक्षता समिती जो जास्त एसटी वाला पैसे देईल तो एसटी होतो, जो पैसे देत नाही तो शेड्यूल ट्राईब होत नाही. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. सभापती महोदय संपवतो. 99% खर्च टीएसपीच्या एरियावर होतो, 1% खर्च ओटीएसपी वर होतो. आणि अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, तुम्हाला सांगतो 26 जुलै 2010 जे श्रीनिवास कर्वे यांच्यावरती जो मी हक्कभंग मांडला त्याच दिवशी या समितीचा अहवाल मांडलेला आहे. विष्णू सावरा साहेब, माझ्या समितीने अहवाल मांडलेला आहे, जरा एकदा वाचा. आणि ह्या सभागृहामध्ये माझं मत आहे, सर्व पक्षीय लोकांची ओरड हेच आहे, सगळे लोक पैसे खातात पैसे खातात. अहो साहेब, इतकी वाईट अवस्था आहे. ऍडमिशनच्या आदल्या दिवशी काकुळतीनं म्हणताय लेकरू एसडीएम साहेब तेवढी सही द्या, ऍडिशनल कलेक्टर साहेब सही द्या. कोणी सही देत नाही. त्याला कशात शेतूमध्ये जा, शेतूमध्ये गेला की म्हणतो तलाठ्याकडे जा, तलाठी म्हणतो नायब तहसीलदाराकडे जा. इतकी वाईट अवस्था लोकांची आहे. म्हणून जिल्हास्तरीय करायच्या याच्यातून एकदा सगळ्या पक्षाशी चर्चा करून एकदा मार्ग काढला पाहिजे. सभापती महोदय, गरीब माणसाला अधिक गरीब करण्याचे हे कायदे याच्यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे आणि सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे. सभापती महोदय, एकच ओपन कॅटेगरीच्या लोकांना अर्ध्या मेडिकलच्या याच्यामध्ये सूट देतो असे म्हणाले, परंतु सांगलीच्या इस्लामपूर मधल्या एका कॉलेजने आज मला एक मळेकर नावाच्या विद्यार्थ्याचा SMS आलाय की 12 लाख रुपये फीस आहे, 6 लाख रुपये सरकार म्हणलं भरतो मध्ये आरक्षणाच्या संदर्भात. आरक्षण अजून मिळालेलं नाही पण अर्ध्या फीस भरतो. मागच्या वर्षी फीस भरल्या आणि या वर्षी कॉलेजेस म्हणतात 12-12 लाख रुपये द्या. त्याच्या बाबतीत जे कोणी मंत्री महोदय असतील त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. आणि या जात पडताळणी समितीच्या बाबतीत आज ऍडमिशन स्टॉप केले. माझ्या नंतर बोला, झालं माझं, मी संपवतो. काळे साहेब ठेवत नाही. या अनुसूचित जाती जमातीच्या समितीच्या बाबतीमध्ये आणि ह्या कायद्याला 1 वर्षासाठी आहे. मी पाठिंबा देतो. सावरे साहेब, चांगलं आहे, आपण पॉझिटिव्ह आहात. परंतु जात पडताळणी समिती ज्याला हेड नाही त्या हेडच्या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय घ्या आणि अपिलेट अथॉरिटी कुठेतरी ठेवा एवढीच विनंती करतो. आणि सभापती महोदय, माझे 2 शब्द संपव.